नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण सुरमई फ्राय पाहणार आहोत। त्यासाठी मी सुरमई घेतलेले आहे स्वच्छ धुवून आणि त्याचे पातळ काप केलेले आहेत। त्याच्यामध्ये मी मोठे मोठे चमचे मिरची पावडर घेतलेले आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेला आहे। तुम्हाला तिखट कसं जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे आणि मच्छी तिखटच चांगली लागते। आणि हा मी मच्छी फ्राय मसाला घेतलेला आहे। तुमच्याकडे मच्छी फ्राय मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा चिकन मसाला घेतला तरी चालेल। आता मी याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे, कमी जास्त। आता आपण हे मिक्स करून घेऊया। लिंबू पिळायचा आहे, मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो पिळून पुन्हा मी मिक्स करणार आहे। पूर्ण छान असा मसाला लागला पाहिजे त्याला। आपला मसाला पूर्णपणे लावून झालेला आहे। आता आपण बारीक रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी मी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये तांदळाचं थोडंसं पीठ टाकायचं आहे, 3 ते 4 चमचे टाकायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे तांदळ आणि ते मिक्स करून घ्यायचे। पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मच्छी घ्यायची आहे आणि ती दोन्ही साईडने चांगली अशी दाबून घोळून घ्यायची आहे। आणि आपण तांदळाचं जे पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपली मच्छी छान अशी कुरकुरीत बनते। आणि आपण जे मच्छी आपण जेव्हा तेलामध्ये टाकू ना तेव्हा ते जे कोटिंग जे तयार झालेलं असतं ते तेलामध्ये सुटणार नाही, त्यासाठी आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। आता आपण सगळी मच्छी हे पहा, मी तुम्हाला परत एकदा दाखवते, अशा प्रकारे करायचं आहे। हे पहा, सगळ्या आपल्या मच्छीला लावून झालेलं आहे आपलं मिश्रण। आता आपण मच्छी तळायला घेऊया। त्यासाठी मी कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल टाकून चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे ते। तेल चांगलं गरम करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण मच्छी टाकायची आहे तळण्यासाठी। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। मच्छी आपली दुसऱ्या साईडला आता पलटून घेऊया। हलक्या हाताने करायचं आहे। सारखं मच्छीला हलवत राहायचं नाहीये, नाहीतर मग त्याचा चुरा होतो। एकदा किंवा दोनदाच पलटी मारायची आहे।
मच्छी आपली तळून झालेली आहे। हे पहा, दुसरी बॅच तळून दाखवते तुम्हाला मी। हे पहा, आपली मच्छी तयार झालेली आहे तळून। छान अशी आपली मच्छी तयार झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीत मच्छी फ्राय केलेली आहे घरच्या घरी। तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता। कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। हे पहा, आपली मच्छी तयार झालेली आहे।